हॅलो स्टुडंट्स, इमॅजिन करा रात्री 12 वाजता तुमच्या घरात एक चोर शिरतो. व्हॉट विल यू डू? विल यू शाउट फॉर हेल्प, हाईड समवेअर or think of a smart plan? In today's exciting story, Rama to the rescue, a clever husband and wife use their presence of mind to trap a thief without fighting. So let's find out how just one name, Rama, becomes the biggest weapon against the thief. Let's get started. आपण अशीच एक मजेदार आणि बोधप्रद गोष्ट शिकणार आहोत, ज्यामध्ये एक हुशार नवरा बायकोने आपल्या चातुर्याने चोराला पकडायला मदत केली. तर आता आपण हा पाठ समजून घेऊया. लेट अस डू दीज ॲक्टिव्हिटीज बिफोर वी रीड. आपण लेसनला सुरुवात करण्यापूर्वी या ॲक्टिव्हिटीज सोडवूया. आयडेंटिफाय द फॉलोइंग पीपल. मी खालील लोकांना ओळखतो. हाऊ डू दे हेल्प अस वेन वी आर इन ट्रबल. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा ते आपल्याला कशी मदत करतात. तर याचे उत्तर तुम्हाला स्वतः द्यायचं आहे. सेकंड, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. द वर्ड रेस्क्यू मीन्स टू डॅश. तर वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. द वर्ड रेस्क्यू मीन्स टू डॅश. ऑप्शन्स: मेक फन ऑफ समवन, सेव्ह समवन, अँड सी आस्क समवन फॉर हेल्प. सो आन्सर इज बी, सेव्ह समवन. रेस्क्यू म्हणजे कोणाची तरी सुटका करणे किंवा कोणाला तरी वाचवणे. थर्ड, वर्क इन पेअर्स. जोड्यांमध्ये काम करा. पुट अ टिक मार्क ॲट द एंड ऑफ द फ्रेजेस डिस्क्रायबिंग दोज हू नीड टू बी रेस्क्यूड. शेअर युअर ॲन्सर्स विथ युअर टीचर अँड क्लासमेट्स. तर ज्यांना वाचवण्याची गरज आहे त्यांचे वर्णन करणाऱ्या वाक्यांशाच्या शेवटी बरोबरची खूण करा. तुमची उत्तरे तुमच्या शिक्षकांना आणि वर्गमित्रांना सांगा. फर्स्ट, अ मॅन स्टक इन बिल्डिंग ऑन फायर. तर आग लागलेल्या इमारतीत एक अडकलेला माणूस आहे, तर त्याला वाचवण्याची गरज आहे का? तर हो. तर या ठिकाणी टिकमार्क करायचे आहे. सेकंड इज अ वुमन बाईंग व्हेजिटेबल इन दी मार्केट. दुसऱ्या वाक्यात बाजारात भाजी विकत घेणारी एक महिला. तर ती भाजी विकत घेत आहे, तिला वाचवण्याची गरज आहे का? तर नाही. थर्ड इज अ डॉग हू हॅज हर्ट इट्स लेग. ज्या कुत्र्याच्या पायाला दुखापत झाली आहे, त्या कुत्र्याला वाचवण्याची गरज आहे का? तर येस. मग टिकमार्क करा. अ ट्री बीइंग कट डाऊन इन अ फॉरेस्ट. जंगलात एक झाड तोडले जात आहे, तर झाडाला वाचवण्याची गरज आहे का? तर येस. मग टिकमार्क करा. फोर, द पोलिसमॅन इन द स्टोरी यू आर अबाउट टू रीड इज कॉल्ड द कोतवाल. तर तुम्ही आता जी गोष्ट वाचणार आहात त्या गोष्टीत पोलिसाला कोतवाल म्हटलं जातं. सम पीपल कॉल हिम ठाणेदार. व्हॉट डू यू कॉल अ पोलिसमॅन इन युअर लँग्वेज? शेअर इट विथ युअर क्लासमेट्स अँड टीचर. तर काही लोक त्याला ठाणेदार म्हणतात. तर तुमच्या भाषेत पोलिसाला काय म्हणतात ते तुमच्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांना सांगा. इमॅजिन यू आर अलोन ॲट होम अँड यू फेस अ प्रॉब्लेम. तर कल्पना करा की तुम्ही घरी एकटे आहात आणि तुमच्यासमोर एक समस्या उभी आहे. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड शेअर युअर ॲन्सर्स विथ युअर टीचर अँड क्लासमेट्स. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि तुमची उत्तरे तुमच्या शिक्षकांना आणि वर्गमित्रांना सांगायची आहेत. पहिला प्रश्न आहे, विल यू सॉल्व द प्रॉब्लेम युअर सेल्फ ऑर वेट फॉर समवन टू हेल्प यू. तर तुम्ही समस्या स्वतः सोडवाल की कोणीतरी मदत करण्याची वाट पाहाल. तर या ठिकाणी काही अडचणी, जी अडचण तुम्ही स्वतःच सोडवू शकता आणि काही अडचणी अशा असू शकतात की ज्यामध्ये दुसऱ्यांच्या मदतीची गरज भासू शकते. बी, हाऊ विल यू डील विथ द प्रॉब्लेम, गिव्ह अ रिझन. तर तुम्ही या समस्येचा सामना कसा कराल? तर कारण सांगा. पहिलं, बी वरीड अबाउट द प्रॉब्लेम अँड गिव्ह अप. तर समस्येबद्दल तुम्ही चिंतित होणार का आणि हार मानणार का? दुसरं आहे, फील अँग्री दॅट ओनली यू हॅव द प्रॉब्लेम. ती समस्या फक्त तुम्हालाच आहे असा तुम्हाला राग येईल का? की म्हणजे माझ्यासोबतच असं का होतं असं तुम्हाला वाटेल का? अँड थर्ड इज थिंक क्विकली अबाउट वेज टू सॉल्व द प्रॉब्लेम.
तर समस्या सोडवण्याच्या उपायांबद्दल तुम्ही पटकन विचार कराल आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. तर तिन्ही ऑप्शन्सपैकी तुम्ही कुठलं ऑप्शन सिलेक्ट करणार? तर यू शूड सिलेक्ट थर्ड ऑप्शन. कारण की आपण समस्येला घाबरून न जाता किंवा आपलंच लक खराब आहे असा विचार न करता आपण ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाव लेट अस रीड. तर आता आपण हा धडा समजून घेणार आहोत. रामा टू द रेस्क्यू. अ फोक टेल फ्रॉम तमिळनाडू. तर तमिळनाडूतील ही एक लोककथा आहे. इन अ विलेज वन नाईट. तर एका गावात एके रात्री. ठीक आहे. तर गोष्ट आहे एका गावात जी रात्री घडती आहे. ओ व्हॉट अ हार्ड डे इट हॅज बीन. किती कठीण दिवस होता आजचा. आय एम फीलिंग सो स्लीपी. मला तर खूप झोप येत आहे. तर या चित्रामध्ये एक माणूस दाखवलेला आहे. तो त्याच्या पत्नीशी बोलतो आहे की आजचा दिवस किती कठीण होता, किती बिझी होता. आता तर मला झोप येते आहे. आय एम फीलिंग सो स्लीपी. व्हॉट्स द मॅटर, व्हॉट आर यू लुकिंग ॲट. तर तो मनुष्य त्याच्या पत्नीला विचारतो आहे की काय झालं, तू कशाकडे बघते आहेस. त्याची पत्नी म्हणते आहे का म्हणते आहे. ती म्हणते आहे की लिसन, ऐका. समबडी इज ट्राईंग टू गेट इन. मनुष्य म्हणतो आहे की कोणीतरी आत येण्याचा प्रयत्न करत आहे. आय थिंक ही हॅज ऑलरेडी गॉट इन. द नॉईज हॅज स्टॉप. तो मनुष्य म्हणतो आहे की मला वाटतं तो आधीच आत गेलेला आहे कारण की आता आवाज थांबला आहे. टाय डाऊन, डोंट लुक. झोप, पाहू नकोस. तो मनुष्य म्हणतोय की तो जो कोणी आहे तो ऑलरेडी घरामध्ये शिरलेला आहे, त्यामुळे तू पाहू नको, झोप. इट्स अ थीफ, ही मस्ट समहाऊ गॉट पास्ट रामा. तो चोर आहे. तो मनुष्य म्हणतो आहे की तो चोर आहे आणि तो कसा तरी रामाच्या नजरेतून सुटला असणार. रामा वॉज द विलेज कोतवाल. तर रामा कोण होता? गावचा पोलीस होता, म्हणजेच कोतवाल होता. लेट अस डिस्कस. सर्कल द ऑड वन. तर आता यातील ऑड वन म्हणजे जो शब्द वेगळा आहे त्या शब्दाला आपल्याला सर्कल करायचा आहे. द कॅरेक्टर्स आर. या गोष्टीमध्ये पात्र कोण कोण आहेत? तर हजबंड, वाईफ, चिल्ड्रेन. चिल्ड्रेन हा शब्द वेगळा आहे म्हणून त्याला सर्कल करा. हू एंटर्ड द हाऊस? गेस्ट, रॉबर, कोतवाल. तर घरात कोण शिरले? पाहुणा, दरोडेखोर, कोतवाल. सो आन्सर इज रॉबर. व्हॉट शुड वी डू? तर आता आपण काय करायला पाहिजे? त्या माणसाची पत्नी त्याला विचारते आहे. तो मनुष्य म्हणतो आहे आय विल टेल यू, लिसन. मी तुला सांगेन, ऐक. मीनवाईल व्हॉइसेस दे आर अवेक. आय विल हॅव टू वेट टिल दे फॉल अस्लीप. चोराला त्यांचं बोलणं ऐकू जात आहे, त्यामुळे तो विचार करतो आहे की ते आता सध्या जागी आहेत. ते झोपेपर्यंत मला थांबावं लागेल, मला वाट पाहावी लागेल. पुढे पहा. आय वंडर वेअर दे कीप देअर मनी. मग तो विचार करतो आहे की ते त्यांचे पैसे कुठे ठेवतात, कोण जाणे. नाऊ थीफ इज थिंकिंग दे आर सेईंग समथिंग. परहॅप्स दे आर टॉकिंग अबाउट देअर मनी. आयड बेटर लिसन क्लोजली. तर चोराला थोडं खुसफुसल्यासारखं ऐकू जात आहे आणि तो विचार करतो आहे की ते दोघंजण काहीतरी बोलत आहेत. कदाचित ते त्यांच्या पैशांबद्दल बोलत असतील. आता मी नीट ऐकायला पाहिजे. व्हॉट शुड वी नेम आवर चाइल्ड? मग ती महिला विचारते आहे की आपण आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं? इफ ही इज अ बॉय विल कॉल हिम रामा. मनुष्य म्हणतो आहे की जर तो मुलगा असेल तर आपण त्याला रामा म्हणू. आता या ठिकाणी हे दोघं पती पत्नी त्या चोरापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक प्लॅन करत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की गावाच्या जो पोलीस आहे, कोतवाल आहे, त्याचं नाव रामा आहे. तर अशा पद्धतीने ते ट्रिक खेळत आहेत चोराशी आणि त्या रामाला बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते म्हणत आहेत की आपल्या मुलाला रामा म्हणूया. रामा, येस दॅट्स अ गुड नेम. रामा, हो हे चांगलं नाव आहे. वेन ही इज इन द हाऊस आय विल कॉल आउट सॉफ्टली टू हिम रामा रामा. जेव्हा तो घरात असेल मी त्याला हळूच हाक मारेन, रामा रामा.
Now let us discuss. Write whether true or false. The man tells his plan to his wife. तो माणूस आपली योजना आपल्या पत्नीला सांगतो. Yes, true. The thief wants to know where they kept their jewels. False. त्या चोराला जाणून घ्यायचे आहे का की त्यांनी त्यांचे दागिने कुठे ठेवले आहेत? तर नाही. का? कारण की तो या ठिकाणी विचार करतो आहे की त्यांनी त्यांचे पैसे कुठे ठेवले आहेत. बट व्हॉट इफ ही इज इन द यार्ड? पण तो अंगणात असेल तर? देन आय विल कॉल आउट लिटिल लाऊडर, रामा रामा. मग मी थोड्या मोठ्या आवाजात त्याला हाक मारेल, रामा रामा. आधीपेक्षा थोड्या मोठ्या आवाजात. आय विश दे वूड स्टॉप दिस सिली गेम अँड टॉक अबाउट देअर मनी इन्स्टेड. तर चोर आता विचार करतो आहे की यांनी त्यांचा मूर्खपणाचा खेळ थांबवून त्याऐवजी पैशांबद्दल बोललं पाहिजे. ऑर फॉल अस्लीप ॲट लिस्ट. किमान झोप तरी काढा. म्हणजे चोर विचार करतो आहे की आता त्यांनी त्यांच्या पैशांबद्दल बोललं पाहिजे, ना की तो मूर्खपणाचा गेम खेळला पाहिजे. एकतर तुम्ही पैशांबद्दल बोला किंवा मग झोपा तरी. बट माय डिअर, व्हॉट इफ द बॉय इज नॉट इन दी हाऊस ऑर इन दी यार्ड बट इन दी स्ट्रीट. पण माझ्या प्रिय, जर आपला मुलगा घरातही नसेल आणि अंगणातही नसेल, जर तो बाहेर रस्त्यावर उभा असेल किंवा रस्त्यावर फिरत असेल, तर मग काय करायचं? ओ देन आय विल कॉल आउट व्हेरी लाऊडली. अच्छा, तर मग मी खूप मोठ्याने ओरडेल, रामा रामा. तर ती महिला अतिशय मोठ्या आवाजात रामा रामा असं या ठिकाणी म्हणताना दिसतीये. तर या चित्रामध्ये बघा, रामाला आता आवाज आलेला आहे की त्याला कोणीतरी बोलवतंय, कारण की तो रात्रीच्या वेळी गावात पहारा देतोय. तर त्याला आवाज येताच तो त्या आवाजाच्या दिशेने पळताना दिसतोय. लेट अस डिस्कस. अलॉंग विथ युअर क्लासमेट्स कॉल आउट द नेम रामा सॉफ्टली, लाऊडली अँड व्हेरी लाऊडली. तर तुमच्या वर्गमित्रांसोबत रामा हे नाव हळू, मोठ्याने आणि खूप मोठ्याने घ्या. व्हॉट डू यू थिंक विल हॅपन इन द नेक्स्ट इन द स्टोरी. तर गोष्टीत पुढं काय घडलं असेल तुमच्या मते? नाव बघा. रामा द विलेज कोतवाल रॅन टू द हाऊस फ्रॉम विच ही हर्ड हिज नेम बीइंग कॉल्ड. तर गावाचा कोतवाल रामा ज्या घरातून त्याचे नाव पुकारले जात होते ते ऐकून त्या घराकडे तो धावला. ओ सम थीफ हॅज डग हिज वे इन टू द हाऊस. अरे रे, कुठला तरी चोर या घरात घुसला आहे. आता रामा या ठिकाणी त्या घराला एक मोठं भगदाड पाडलेलं पाहतो आहे आणि विचार करतो आहे की या ठिकाणी नक्कीच चोर असेल. तर त्या खड्ड्यातून रामा आतमध्ये जाताना दिसतोय. घरात त्याने प्रवेश केलेला आहे. ॲट लास्ट दे आर स्टॉप देअर चॅटर. मग आता चोराला आनंद झाला की अखेर त्यांनी आपली बडबड आता थांबवलेली आहे आणि मी आरामशीर चोरी करू शकेल. नाव सून देल गो टू स्लीप अँड आता ते लवकरच झोपतील. आणि तेवढ्यात कोतवालने, रामाने त्या चोराला पकडलेलं आहे. यू आर अंडर अरेस्ट. तुला अटक करण्यात आलेली आहे. तर चोर चोरी करण्याच्या तयारीतच होता. त्याच वेळी रामाने त्याला पकडलेला आहे आणि तो त्याला म्हणतो आहे की तुला अटक करण्यात आलेली आहे. इट्स रामा, ही हर्ड अस. तो रामा आहे, त्याने आपलं ऐकलं. मनुष्य म्हणतो आहे की तो रामा आहे, त्याने आपलं ऐकलं. द प्लॅन वर्क, वी आर सेव्ह. आपली योजना यशस्वी झाली आणि आपण आता वाचलो आहोत. द मॅन अँड हिज वाईफ बाय देअर क्लेवरनेस सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम बीइंग रॉब्ड. तर त्या माणसाने आणि त्याच्या पत्नीने आपल्या चातुर्याने स्वतःला लुटण्यापासून, स्वतःच्या घरात चोरी होण्यापासून वाचवलं होतं. फ्रॉम अमर चित्रकथा. सो स्टुडंट्स, today's story teaches us a very important lesson. Presence of mind is more powerful than physical strength. संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे विचार केला तर कोणतीही अडचण सोडवता येते. The husband and wife didn't panic. Instead, they used a smart idea to catch the thief.
That's why the story is called Rama to the Rescue. I hope you enjoyed today's explanation. जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्ससोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. We'll meet again in the next video with another interesting story. Till then, keep learning, keep smiling and happy learning. Thank you.